श्री शंकर गीता अध्याय 10. दिव्य तेजात महाराज दिसत, रुद्राक्षांच्या माळा रुळत, गळ्यात सर्पराज सळसळत, वंदन केले साष्टांग. महाराज मजकडे पाहत, सर्पराज ही मज अवलोकत, दोघांच्याही दृष्टीत दिसला आशीर्वाद मज. अण्णासाहेब थोरात यांना साई बाबाच्या रूपात महाराज नगरला दर्शन देत धन्यता त्यांना वाटली. महाराजांच्या फोटोस अण्णा सातपुते नैवेद्य दाखवीत. जेव्हा नैवेद्याची शिते चिटकत महाराजांच्या मुखास, तेव्हाच सातपुते जेवत समाधीनंतरची ही कथा असत. आपण होऊन शिते चिटकत भाव तैसा तो पावे. पानसरे समाधी मठात राहत. दृष्टांतात महाराज त्यांना म्हणत, समाधीजवळ एक विवर असत, त्यातून आत येई तू. माझ्या डोक्याला समाधीत एक वीट आहे लागत, ती करावी व्यवस्थित, विवरातून परत जा. बुजवू नकोस ते विवर. पानसरेंनी केला न विचार, अगदी लहान असे विवर कैसे जाता येई. आज्ञा शिरसा वंद्य मानून आत गेले विवरातून. वीट डोक्यास लागलेली असून काढून नीट बसवली. महाराजांचा देह भव्य, अगदी तेजपुंज दिव्य. अगाध महाराजांचे कर्तव्य, सुगंध अगदी दरवळला. नुकतीच पूजा केलेली दिसत, गुलाब पुष्पे अगदी टवटवीत. उदबत्त्यांचा घमघमाट सुटत, प्रत्यक्ष सर्व पाहिले. पानसरे तसेच विवरातून बाहेर आनंदून येऊन समाधीत जे आले दिसून सर्वांत्यांनी सांगितले. तात्या सहस्त्रबुद्धे मुंबईचे महाराजांनी त्यांना नेले. गिरनारवर महाराज म्हणाले, 3 दिवस थांब इथे. सकाळ संध्याकाळ चहा घे, मूठभर शेंगदाणे दुपारी खावे. ऐसे सांगून महाराज बदले, येईन 3 दिवसांनी. 3 महिन्यांनी महाराज आले. तात्यांना घेऊन वरती गेले. एक शिळा काढण्यास सांगितले. प्रचंड शिळा होती ती. गुरु आज्ञा प्रमाण मानून तात्या सरकविती हात लावून शिळा सरकता आली दिसून. गुहा एक विस्तीर्ण. गुहेत दोघेही उतरले. महाराज तात्यांना म्हणाले, कुणी काही तुझ विचारले, उत्तर देऊ नको मुळी. गुहेत दोघेही शिरले. महाराज मागे, तात्या पुढे चालले. एक महान सत्पुरुष दिसले, उच्चासनस्थ तपस्वी. तात्यांना पाहता विचारत, कोण तू, का इथे येत. तात्या अगदी स्तब्ध असत. मागे महाराज दिसले त्यास. महात्मा महाराजांस म्हणत, मागे आपले हिमालयात 250 वर्षापूर्वी होत दर्शन, नंतर आजच. महाराज गाणगापूरला गेले. पुजारायस ब्राह्मणेतर वाटले. महाराजांस त्यांनी हाकलून दिले. महाराज तिथून निघाले. रुद्र घाटावर महाराज बसले. निर्गुण पादुकांवर उपचार चालले. पूजा अभिषेक मंत्र सगळे पुजारी करू लागले. जे जे उपचार पादुकांवर, ते तसेच महाराजांच्या मस्तकावर येऊ लागले. जर जर घाटावर लोक पाहत. स्नान घातले पादुकांस, स्नान झाले महाराजांस. पंचामृत घातला पादुकांस, महाराज मस्तकी आले ते. मंत्र म्हणण्याच्या घाईत पुजाऱ्यांच्या हे लक्षात नाही येत. जेव्हा पुजारी फुले वाहत गडबडून गेले तेव्हा ते. निर्गुण पादुकांवर फूल वाहावे, ते लगेच गडप व्हावे. महाराज मस्तकी ते पडावे, ऐसे घडत चालले. काही पुजारी सोहळ्यात रुद्र घाटावरून पाणी आणत. महाराज मस्तकी फुले पडत पाहून चकित जाहले. जाऊन मंदिराच्या गाभाऱ्यात इतर पुजाऱ्यांना ते सांगत. रुद्र घाटावर एक माणूस बसत, दिसतो भिकाऱ्यासारखा. परी त्याच्या डोक्यावरती फुले सारखी पडताती. सर्व पुजारी चकित होती. जाऊन त्यांनी पाहिले. ज्याला आपण हकलून देत, तोच हा माणूस असत. जे जे आपण उपचार करत, पूजा फुले वाहिली. केले निर्गुण पादुकांवरती, ते आले यांच्या मस्तकावरती. पुजारी सर्व उशाळती, शरण आले महाराजा. निर्गुण पादुकांचे घेण्या दर्शन.
सोवळ्याचे कडक बंधन, निर्गुण पादुकांचे स्पर्श दर्शन कुणाला होत नसेच. ऐसे असताना गाणगापुरात एकदा महाराज अण्णा थोरात निर्गुण पादुकांवर डोके टेकवीत स्पर्श दर्शन घेतले. सोलापूरच्या जनार्दन बुवाला महाराज घेऊन गेले कुरवपूरला. रात्री झोपून पहाटेला दोघे बाहेर निघाले. एका ठिकाणी दार बंद दिसले. महाराजांनी लाथेने ते उघडले. दोघेही आत शिरले. गुहा होती तेथेच. आत देवारा होता गुहेत. त्यावर जनार्दन बुवास बसवीत. महाराज त्यांच्या मुस्काडीत मारत, समाधी लागे जनार्दना. पुन्हा मुस्काडीत मारून जनार्दन बुवांची समाधी उतरून त्या जागेकडे बोट करून महाराज त्यांना म्हणाले, श्रीपाद श्रीवल्लभ या कुरवपूर क्षेत्रात येथेच ध्यानस्थ बसत ध्यानस्थ बसण्याची जागा ही. मुक्त करण्या बालगंधर्वाला मी आलो सोलापूरला. गंधर्व सोडून जनार्दन बुवाला धरले महाराज म्हणाले. साक्षात्कारी देवभक्त पंढरपूरकर मनोहर पंत ओंकारनाथ भस्मे यांना सांगत आज सोलापुरात शुभराय महाराजांच्या मठात एक महान सत्पुरुष येत. दोघे त्यांच्या दर्शनास जात मनोहर पंत म्हणाले, भस्मे हे शंकर महाराज असत. तुमचे जीवन मानासेपर्यंत जेव्हा जेव्हा महाराज भेटत तेव्हा नमस्कार करावा. फक्त त्यांना नमस्कार करा. काही मागू नका यांना. देऊ नका काही त्यांना. समर्थ आहेत महाराज. महाराज व्यासपीठावर बसत दोन्ही चरणे जोडून असत. भस्मे चरणांवर मस्तक ठेवत आनंदून गेले ते. चरणांचा स्पर्श होता क्षणी दिव्य आनंद झाला जणी. उजवा हात महाराजांनी उगारला लगेच. भस्मे यांच्या पाठीत महाराज धपका मारीत. पान कुटून देण्यास सांगत भस्मे पान कुटीत. भस्मे पान तंबाखू देत रोज येण्यास महाराज सांगत. हेच पहिले दर्शन असत महाराजांचे भस्मेंना. महाराजांनी मारता धपका भस्मेंना कळला परमार्थाचा भपका. उजव्या हाताचा मिळता सबका परमार्थ द्वार उघडले. भस्मे रोज मठात येत महाराजांचे दर्शन घेत. पान कुटून तंबाखू देत चरण सेवा करीत. भस्मे यांचे कापड दुकान. मुंबईस हुंडी लिहून 2000 रुपयांची हुंडी असून रक्कम काही जमेना. घातले महाराजांच्या कानावर. गुलबर्ग्या पलीकडे बागीदार. त्यांच्याकडे भस्मे जात सत्वर. व्यवस्था झाली रकमेची. भस्मे रक्कम घेऊन निघाले. उरुसामुळे वाहन न मिळे. भस्मे चालत निघाले. वेळ होती रात्रीची. चोरांची भीती फार असत. तेवढ्यात एक गृहस्थ येत. उंच घोंगडी काठी असत. भस्मे संगे चालला. भस्मे अगदी घाबरत. चोर असावा हा निश्चित असत. तो पान सुपारी त्यांना देत राजकारण भस्मे बोलत. बरेच अंतर सोबत करून तो गृहस्थ गेला निघून. भस्मे गाडीने येऊन महाराजांना भेटले. भस्मे यांना महाराज म्हणती, खास तुझ्या सोबतीसाठी मी पांडुरंगास पाठवले करी काठी. अंगी घोंगडी उंच तो. त्याला पाहून तू घाबरलास. त्याला चोर समजलास. राजकारण त्याला बोललास. नावही त्याचे न विचारले. पान सुपारी दिली तुला त्या माझ्या पांडुरंगाला. तू चोर समजलास. रागात म्हणाले महाराज. भस्मे यांना खूण पटली. महाराजांची चरणे धरली. क्षमा करावी चूक झाली. चरणी मस्तक ठेविले. ज्यांच्या संरक्षणास ज्यांनी पाठवले पांडुरंगास त्या तिघांच्या अधिकारास तिघेच जाणू शकतो. रामभाऊ कोरड मास्तर एकदा महाराजांना म्हणत, आज बादलीभर दारू तुम्ही पीत शोभते का तुम्हा हे? महाराज शिव्या देत मास्तरास, मी दारू प्यायलो म्हणतोस. माझ्या मुखाचा घेई वास तोंड त्यांनी उघडले. महाराजांच्या मुखातून गुलाब पुष्पांचा सुगंध छान सर्वत्र गेला दरबळून. कोरड झाले चकित. 50 सिगारेट डब्यात असत. महाराज एक शिलगावत. तिच्यावरच साऱ्या ओढीत डबाच लागे प्रतिवेळी. कित्येक डबे दिवसात महाराज सहज करीत फस्त.
अंगारा म्हणून ती राख देत कामे होत लोकांची. भस्मे महाराजांना बोलवीत महाराज त्यांच्या दुकानी जात. द्राक्षे आणण्या मुनिमा सांगत चहा किती आणू विचारले. 22 कप महाराज म्हणत महाराज 2 द्राक्षे घेत. तोच दर्शना 20 लोक येत चहा दिला सर्वांना. द्राक्षे प्रसाद देण्यास सांगता द्राक्षे दिली सर्वांस. चहा द्राक्षे सर्वांना मिळत लीलाच महाराजांची ही. सन 1946 महानवरात्र अष्टमी असत. महाराज तुळजापूरला जात. सोलापूर भक्तांसमवेत. प्रचंड गर्दी मंदिरात. भस्मे राजेशाही थाटात. हट जाव असे ओरडत लोक सरकले बाजूला. भस्मे आणि महाराज देवीच्या गाभाऱ्यात जात. वैशिष्ट्यपूर्ण सांकेतिक भाषेत महाराज देवीशी बोलत. दोघेही तिथून बाहेर येत आले मागील दरवाजात. घोडा होना महाराज म्हणत भस्मे वाकले लगेच. भस्मे यांच्या पाठीवरती महाराज ऐटीत पहा बसती. भस्मे घोड्यासारखे धावती महाराजांना घेऊन. भारती बुवाच्या माठात देवीच्या पलंगापर्यंत वाऱ्यासारखे भस्मे जात. इतर भक्त मागे आलेच. तेथे कोणी भोपे नसत. दरवाजा खोलो महाराज म्हणत. भस्मे चौकटीसह दरवाजा काढत पलंगावर बसले महाराज. मधुबुवा समोर बसवून त्यांची उजवी करंगळी कापून महाराजांनी रक्त काढून आपल्या भाळी लावले. महाराज भस्मे निघाले. घोडा महाराज पुन्हा बदले. भस्मे पुन्हा घोडा झाले. महाराज पाठीवर बसले. दरवाजा काढला भोप्यास कळाले. तलवारी घेऊन ते मारण्या आले. इतर भक्त त्यांना म्हणाले काढणारा गेला पुढेच. तशाच स्थितीत महाराजांसह देवीस प्रदक्षिणा घालून साऱ्या पायऱ्या वेगाने चढून रस्त्यावरती थांबले. दादा फुलारी यांच्या पाठीवर महाराज बसल्यानंतर त्रस्त फुलारी झाले फार महाराजांच्या ओझ्याने. तेथेच भोप्यांच्या खोलीत हे सर्व उतरले असत. त्या खोलीत सर्व जात महाराज समचरण बैसले. महाराजांच्या चरणावरती भस्मे मस्तक टेकविती. अष्टभाव त्यांचे जागृत होती. ब्रह्मानंदात मग्न ते. जेवणे उरकून घेण्यास महाराज सांगत इतरांस. भस्मे भानावरती येत बैसले महाराजांसमोर. महाराज मोठ्याने म्हणाले हिंदुस्तान हिंदूंना दिले. पाकिस्तान यवनांना दिले. आवेशात बोलले. महाराजांचे हे भाकीत 1 वर्षाने खरे ठरत. हिंदुस्तान पाकिस्तान होत भारत ऐसा दुभंगला. दुसऱ्या दिवशी तुळजापूरहून भस्मे महाराजांना भरवून सर्वांचे भोजने होऊन मोटारीतून परतले. महाराज बसत मोटारीत भस्मे यांना समोर बसवत. महाराज त्यांचा फेटा काढीत चरणे मस्तकी ठेवली. दोन्ही चरणे महाराजांनी भस्मेंच्या मस्तकावर ठेवून भस्मे गेले रंगुणी. चरण स्पर्श होताच महानंदाचा तो क्षण ज्याची त्यालाच याची जाण. महाराजांनी दिव्य खाण भस्मे यांना दिलीच. भस्मे यांच्या डोक्यावर महाराजांची चरण कमले सुंदर दिसू लागली. स्पष्ट मनोहर शिक्का मोर्तब झाले. यवन सत्पुरुष महबूब एकदा महाराजांची गाठ पडत. महाराज त्याला खडसावत धंदा मांडला काय तू. एवढ्याच साठी का तू जन्मला. महबूब अगदी ओशाळला. पुन्हा सोलापुरात कधी न दिसला काही सत्पुरुष असेही. देवस्थळे महाराजांचे भक्त. त्यांच्या अंगात महाराज येत. महापौर राजाराम बुरगुल एकदा गेले भेटण्या. देवस्थळेंना जेव्हा संचार होत शरीर त्यांचे लाकडा समान बनत. अगदी शंकर महाराजच दिसत प्रत्यक्ष बुरगुल पाहत. देवस्थळे संचारात बुरगुलशी तेलगूत बोलत. संचार संपता बुरगुल वदत तुम्हास तेलगू येते का. देवस्थळे त्यांना सांगत तेलगू मला मुळी न कळत. संचारात तेलगू कैसे बोलत. संचारात वदती महाराज. एकदा भोर येते कारखान्यास जमीन विकत घेण्यास. बुरगुल खासदार गंगाधर कुचन रामकृष्ण बेत मंत्री हे. मोटारीने चालले असत पद्मावतीजवळ पुण्यात. मोटार चालली वेगात तेव्हा बुरगुल म्हणाले महाराजांची समाधी इथे
आपण दर्शन घेऊन जाऊ सारे. येताना पाहू दोघे बदले, मोटर चालली जोरात. समाधीच्या मठासमोर बंद पडली मोटार. ड्रायव्हर निष्णात असे फार, चोख मशिनरी सर्वही. ड्रायव्हरने प्रयत्न केले नाना, मोटर चालू होईना. आणण्या मेकॅनिकाला ड्रायव्हर गेला गावात. दोघांना बुरगुल म्हणत मोटार दुरुस्ती होईपर्यंत दर्शन घेऊन येऊ परत. आले समाधी मठात. मठात समाधीस लागून महाराजांची मूर्ती असो. यांच्या मुखात सिगारेट पेटवून ठेवलेली दिसत असे. बुरगुल पाहात दर्शन घेऊन. धूर निघे सिगारेटमधून. तसाच महाराजांच्या नाकातून धूर निघे स्पष्ट दिसे. दृश्य हे तिघांनीही पाहिले. चकित झाले, दर्शन घेतले. ड्रायव्हर आला, मोटारीत बसले. मोटार सुरू झालीच. मेकॅनिक मुळी न मिळत. दर्शनासाठीच मोटार थांबत. दर्शनाने फायदा होत आणखी एक त्यांना. भोरची जमीन विकत मिळत अत्यंत अल्प किमतीत. महाराज दर्शनाचा हा प्रभाव असत ऐसे बुरगुल सांगत. महाराजांच्या चरणावर टेकवून भावे मम शिर. दशम अध्याय मनोहर पूर्ण येते झाला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय.